रेडी 3 2 1 स्टार्ट. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने हलकासा याला दिशा देण्याचा प्रयत्न होता. दिशा सुद्धा दिली. एक धाव. स्वतःचं खातं उघडलं आरोग्य मंदिर या संघाने. MVP स्पार्टन विरुद्ध आरोग्य मंदिर. आरोग्य मंदिर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. उंच टप्प्यावर सोडलेला चेंडू. चेंडू येतोय आमच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर आणि राहुल यांनी अथक प्रयत्न केला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. MVP स्पार्टन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यावेळी बॅटची कडा घेत चेंडू जातोय पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला रोशन यांच्या हातामध्ये. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव गोळा केलेली. अतिशय महत्वाचा हा सामना. अतिशय महत्वाचा. पहिलं बक्षीस मारेल, दुसरं मारेल की तिसरं मारेल, दोनही संघ दावेदार या बक्षिसांचे. अगदी फळीवर सोडलेला चेंडू रेंगाळत रेंगाळत चेंडू जातोय लॉंग ऑन ला. क्षेत्ररक्षक यांच्यापर्यंत चेंडू जाईपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एक धाव या ठिकाणी एकत्रित केली. दोनही संघामध्ये अष्टपैलू खेळाडू. दोनही संघामध्ये अष्टपैलू खेळाडू, प्रतिभावान खेळाडू. 12 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. एका षटकाचा खेळ पूर्ण झालेला. 12 धावा. धाकळची सुरुवात हरीश आणि आदित्य यांनी दोघांनी 3-3 चेंडूचा सामना केला. 6-6 धावा केल्या. एक चौकार हाणला. समान स्थितीमध्ये दोन्ही फलंदाज. अय्याज भाऊ यांच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा एकत्रित झाल्या. आता मात्र राहुल पंचा गोलंदाजीचा भार सांभाळताना MVP स्पार्टन या संघाकडून हाय व्होल्टेज मॅच. षटकार मारल्यास 1001 रुपयाचे पारितोषिक. निहारे कृषी सेवा केंद्र यांचं होल्डिंग लाळगाव वैभव निहारे यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर RC स्पोर्ट्स काटोल संघ मालक पंकज छन्ने यांच्यातर्फे सुद्धा एक होर्डिंग लावण्यात आलेलं आहे. या होर्डिंगला जर कोणी टच केलं, षटकार हाणला तर 1000 रुपयाचे रोख पारितोषिक या ठिकाणी. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, नियंत्रित गोलंदाजी, हाय व्होल्टेज मॅच. या दोनही संघाला 1,21,000, 91,000 किंवा 71,000 असं बक्षीस मिळवण्याची संधी. बक्षिसास पात्र झालेले आहात. सुरेख फटका
चेंडू मात्र हवेत आणि लॉंग ऑफला कुठलीही चुकी केलेली नाही रिंगणामध्ये. फटाके फोडणार नाही. कॅमेरे सुरू आहेत. असं काही आढळून आल्यास त्याविरुद्ध दखल घेतली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आपल्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. आपल्या आनंदात आमचा आनंद निश्चितच यात शंका नाही. तरी सुद्धा या ठिकाणी कोणालाही इजा होऊ नये यामागील उद्देश, त्या उद्देशाने आयोजित हे टुर्नामेंट, या गोष्टीचं भान ठेवावं. आघाडीचा फलंदाज आदित्य पारवेकर बाद झाल्यानंतर सादिन शहा आपली फलंदाजांच्या इकडून फलंदाजीसाठी आलेले राहुल पंचा यांना सुरेख अशी साथ दिली त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी आणि पहिली सफलता फलंदाजांकरता. सुवर्ण संधी. स्ट्रेटला लागलेले 2 होल्डिंग, साईनंद रियालिटीज याच्यावरती 2 होल्डिंग्स लागले आहे, बॅनर लागलेले आहे. त्याला हिट केलं तर 1001 रुपयाचे पारितोषिक. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, त्यापेक्षा सुंदरसा फटकार त्यांच्या मिड विकेटला, कारण डावखोडे फलंदाज याकडे बघावं लागेल आणि पंचांकडे दाद मागितली होती एसटी चित करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचले फलंदाज. 2 धावा या चेंडूवर एकत्रित केल्या. आल्यास सद्दीन शहा स्वतःचं खातं उघडलं. सद्दीन शहा यांनी सुरेख असा चेंडू अगदी उंचावर सोडलेला, एक पाय सरसावून पुढे मारण्याचा, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. साप फसले आणि चेंडू पायावर आदळला. या चेंडूवर मात्र धाव मिळालेली नाही. या चेंडूवर धाव मात्र मिळालेली नाही. निर्धाव चेंडू. 14 धावा फळ्यावरती. सद्दीन शहा. राहुलचा सुरेख असा चेंडू सरळ क्षेत्र गेला यामध्ये आणि धावा दिली आणि एका फलंदाजाला बाद केलं. पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत केलेलं होतं. संकेत कुमेरिया हा आघाडीचा फलंदाज पहिल्या क्रमांकावर आहे YSW या संघाचा. याला 155 यांनी 155 धावा प्राप्त केल्या, त्यामुळे याला ऑरेंज कॅप देण्यात आलेली होती. आणि दुसरा सुद्धा खेळाडू राजू पंचलानी हा सुद्धा YSW या संघाचा खेळाडू आहे. याला पर्पल कॅप देण्यात आली. गोलंदाजांच्या यादीमध्ये 15 फलंदाजांना बाद करून पहिल्या क्रमांकावर आहे. 14 धावा, 2 षटकांचा खेळ पूर्ण. 14 धावा फळ्यावरती लागलेल्या. आरोग्य मंदिर विरुद्ध MVP स्पार्टन या संघादरम्यान हा होणारा सामना. MVP स्पार्टन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिलं षटक महागलं, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये या निर्णयाला यशस्वी दिशेने वाटचाल करत होता गोलंदाज राहुल. आणि आता अय्याज भाऊ यांच्या खांद्यावर पुन्हा गोलंदाजीची धुरा कर्णधाराने सोपवलेली आहे. किती धावांचा काय वाटतं नयन भाऊ आपल्याला, किती धावांचा
किती धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करू शकते हॅलो हॅलो आरोग्य मंदिर हा संघ? नक्कीच ज्या प्रकारे आपण बघू शकतो की दोन्ही संघांमध्ये अष्टपैलू खेळाडू आहे, फलंदाज आणि गोलंदाज. पण ज्या प्रकारे मागचा जे आपण जो एक मॅच बघितला, तर एक नक्कीच एक खूप मोठी खेळी खेळावं लागेल कुठल्या तरी एका फलंदाजाला. आणि नक्कीच एक 80-90च्या स्कोअरपर्यंत आपण घेऊन जायला पाहिजे आरोग्य मंदिर यांनी. नक्कीच एक डिफेंडिंग स्कोअर असू शकतो त्यांच्यासाठी. 80-90 धावांपर्यंत पोहोचेल असा मानस दिसतोय, असं सांगता येत नयन भाऊ, बघावं लागेल. येणाऱ्या 6 षटकांचा यानंतर खेळ शिल्लक आहे, या षटकाला पकडून. आणि 6 षटकामध्ये जर 90 धावा करायच्या असेल तर अजूनही 70-74 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये. यावेळी सुद्धा अतिशय चपळतेने सोडलेला अय्याज भाऊ यांचा चेंडू, फारच कमी उंची असलेला, विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर धाव निश्चितच मिळालेली नाही. धावसंख्या थांबलेली बऱ्याच वेळापासून 14 धावांवर. आणि या दरम्यान सुरेख अशी गोलंदाजी होताना या ठिकाणी दिसतंय. अय्यास भाऊ यांच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा गेल्या होत्या, या षटकामध्ये मात्र एकही नाही. सुरेख गोलंदाजी, प्रशंसा करावी लागेल या ठिकाणी गोलंदाजांची. पहिल्या षटकामध्ये महागडं पडलं होतं, त्यानंतर मात्र सुंदर असा कमबॅक. आतापर्यंत 4 चेंडू झाले, एकही धाव मिळाली नाही साधीन यांना. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, दोन स्टेप पुढे जाऊन मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव षटक जातं की काय असं चिन्ह या ठिकाणी दिसतं आणि प्रश्न चिन्ह निर्माण होईल सद्दीन यांच्या खेळीवर. सलग 5 चेंडू निर्धाव या ठिकाणी. एक आक्रमक फलंदाज सद्दीन. ओ प्रेशर, प्रेशर आणि प्रेशर. सुरेख अशी गोलंदाजी अय्याज भाऊ यांची. सफलता सुद्धा प्राप्त केली आणि निर्धाव षटक सुद्धा. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. दडपणात खेळताना दिसतोय फलंदाज आणि दडपणातच आणि असंच असतं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतर मात्र ईड का जवाब पत्थर से असं म्हणावं लागेल. बॉलर्स नेम ईड का जवाब पत्थर से. आणि दुसऱ्या षटकात केवळ आणि केवळ 0 धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. अफलातून षटक, अफलातून षटक या ठिकाणी टाकलं गेलं. दडपणात असताना 2 षटक आतापर्यंत सोडली. 1 मिनिट थांबा. आधी आदित्य पारवेकर काय विचारायचं विचार. मॅच थांबलाय ना. निर्धाव चेंडू.
सुरेख गोलंदाजी, दोनही चेंडूवर अजूनपर्यंत धाव मिळालेली नाही. बॅटची कडा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने मारलेला फटकार पाठलाग करताय दोन क्षेत्ररक्षक. जोवर चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये येतोय एक धाव एकत्रित केलेली आणि बराच वेळच्या विश्रांतीनंतर म्हणजे 9 चेंडू 9व्या चेंडूवर एक धाव आलेली. शांत होते तोपर्यंत फलंदाज सौरभ सरडे. सुरेख असा चेंडू, तेवढा सुरेख असा फटकार मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत चेंडू गेला होता तो गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला लागून पॉइंट कडे येताना दिसतोय हा चेंडू. एकच धाव मिळेल. 16 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. चौथ्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज निखिल. सुरेख फटका, मात्र चेंडू हवेत आहे. दोन क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करतायत. चौकार वाचवण्याचा प्रयत्न करेल पुढचा चेंडू, याला सन्मान केला. या चेंडूचा धाव घेण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज स्वतः धावून गेले. निखिल धाव मात्र मिळालेली नाही निश्चितच. या चेंडूवर 4 षटकांचा खेळ पूर्ण. 17 धावा 2 गडी बाद असं समीकरण. 4 षटकांचा खेळ पूर्ण, 17 धावा आणि शेवटच्या 3 षटकामध्ये केवळ 5 धावा निघाल्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यानंतरच्या 3 षटकामध्ये केवळ 5 धावा. अगदी साधारण खेळ होताना हाय व्होल्टेज सामना हा मॅच आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल. नयन भाऊ, काय वाटतं आपल्याला, हा जो आता 3 षटकाचा खेळ झाला याच्यामध्ये गोलंदाजीचं वर्चस्व होतं की फलंदाजाला फलंदाजी करता आलेली नाही? नक्कीच कमालीची गोलंदाजी म्हणावं लागेल. ज्या प्रकारे 3 षटक हाताळले. पहिलं षटक टाकल्यानंतर जेव्हा 12 धावा खर्च केला होता या सय्यद यांनी, एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचंच एक उदाहरण त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी दाखवलं. काय सुंदर षटक हाताळलं त्यांनी आणि मेडन ओव्हर, या टुर्नामेंटची पहिली मेडन ओव्हर टाकली त्यांनी. नक्कीच धावा बनवावं लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. एक धावेंचं एक मोठं पहाड उभा करावं लागेल नक्कीच आरोग्य मंदिर यांना. धावा वाढवण्याचा प्रयत्न. खूप खूप धन्यवाद नयन भाऊ, अतिशय सुंदर असं मनोगत आपण व्यक्त केलात. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. सुरेख गोलंदाजी. अठरा धावा फळ्यावरती लागलेल्या. अतिशय साधारण खेळ होताना फलंदाजांकडून. सुरेख फटका या दरम्यान मिड विकेटच्या वरून. पिंजरे में कैद करके नहीं रख सकते, असंच उदाहरण या ठिकाणी सौरभ सरडे यांनी या ठिकाणी दाखवलेलं. तडाखेबंद असा षटकार मिड विकेटच्या वरून आणि या ठिकाणी फलंदाजांकरता सुवर्ण संधी. निहारे कृषी सेवा केंद्र यांचं होल्डिंग लागलेलं. आरसी स्पोर्ट्स उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच तरंजी
कडू यांनी याला वाईड घोषित केलं. फलंदाजाला संधी. आरसी स्पोर्ट्स किंवा निहारे कृषी सेवा केंद्र यांचे होर्डिंग्स लागलेले आहेत. त्याला सुरेख फटका. या दरम्यान चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकांनी अलगद उचलून धरला आणि फेकी केली ती गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघ करता एक धाव गोळा केलेली. निहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव. मालक चालक संचालक वैभव निहारे. आरसी स्पोर्टचे काटोल येथील चालक मालक संचालक पंकज भाऊ छन्ने यांचे होर्डिंग्स लागलेले. त्याला हिट केल्यास 1001. रोशन यांचा सुरेख असा चेंडू अतिशय मागे जाऊन मागच्या पायावर वजन देऊन हा फटकार मारण्याचा प्रयत्न. रोशन गोलंदाजी करताना या षटकामध्ये 27 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 5व्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येत आहेत रोशन. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत असं म्हणावं. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारलेला फटकार. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. चौकार. धावा. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 2 गडी बाद. पाजी रिटायर्ड हर्ड त्यांच्या जागेवर योगी. 5 ओव्हर 31 धावा 2 गडी बाद. सौरभ चरडे खेळतोय. 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 6 चेंडू 12 धावांवर. आणि मुकद्दर सिंग तंबूत परततोय 7 चेंडू 4 धावांवर रिटायर्ड होऊन. गोलंदाजीचा भार कोणाच्या खांद्यावर सोपवतो बघावं लागेल. नागपूर या जिल्ह्यातील काटोल या नगरीमधील साईनंद रियालिटी प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग पर्व 4. अध्यक्ष सन्माननीय श्री अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष संदीप भाऊ इंगडे, सचिव छगनभाऊ ठाकूर, सहसचिव सलमानभाई अली, नितीन भाऊ पांडे, राहुल भाऊ चोंचमबाई, अक्षय भाऊ इरुडकर, पराग भाऊ कोल्हे, आदित्य भाऊ पारवीकर, रोशन भाऊ गजबिये, पियुष भाऊ जयस्वाल, चेतन भाऊ भजन, अविनाश भाऊ वाघदरे या संपूर्ण मंडळीच्या अथक प्रयत्नातून यशस्वी होताना या ठिकाणी अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन. KPL सीझन 4. फलंदाजाला संधी. निहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव. संचालक वैभव निहारे. आरसी स्पोर्ट्स काटोल. संचालक मालक चालक पंकज भाऊ छन्ने. या होर्डिंगला जर कोणी हिट केलं तर 1001 रुपयाचे पारितोषिक घोषित. गोलंदाजीचा भार राहुल यांच्या खांद्यावर. पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळलेलं होतं. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा फारसा संपर्क या ठिकाणी झालेला नव्हता. निखिल स्क्वेअर लेगवर डीपला पंचांचा इशारा. लेग बाईज असल्याचा येतोय. डीप स्क्वेअर लेगला असलेले निखिल यांनी जाऊन चेंडूला अलगद उचललं. या चेंडूवर 1 धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही. राहुलचा पुढचा चेंडू. यावेळी सामना करणार सौरभ चरडे. हे एक वादळ आहे क्रीडांगणावर आणि सुरेख गोलंदाजी करत आहे राहुल. दोघाही दरम्यान युद्ध पाहायला मिळेल. दोनही आपापल्या संघातील मजबूत कणखर अष्टपैलू खेळाडू. आरोग्य मंदिर वरचढ होईल या षटकामध्ये की MVP स्पार्टन. यावेळी मात्र सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला. या ठिकाणी निखिल सुरेख क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघ करता काही धावा वाचवल्या असं म्हणावं लागेल. स्क्वेअर लेग वरून मिड विकेटला धावत येऊन तरी सुद्धा 1 धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही. 33 धावा फड्यावरती लागलेल्या 6वं षटक प्रगतीवर. या षटकानंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक. 3 षटकामध्ये किमान 30 धावा बघत असतील आरोग्य मंदिर किंवा त्याहीपेक्षा जास्ती. आणि MVP स्पार्टन विचार करत असेल की 18 चेंडूमध्ये 16 चेंडूमध्ये 16-17 धावा द्यायच्या आणि 50च्या जवळपास थांबवायचं.
सुरेख फटका पुन्हा एकदा, पुन्हा तसाच फटकार, तोच खेळाडू, यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी. दोन क्षेत्ररक्षक गुड्डू आणि निखिल आकाशाकडे षटकार. आकड फलंदाजांची जोडी क्रीडांगणावर आहे. या जोडीवर निर्भर आहे ही जोडी, मातब्बर जोडी या संघाची, आरोग्य मंदिर या संघाची. राहुल यांनी सुरेख गोलंदाजी केलेली होती पहिल्या षटकामध्ये. आता मात्र याला म्हणतात परिपक्व फलंदाज. जाणून बुजून हलक्या हाताने खेळलेला, दुसरी धाव घेण्याचा मानस डोक्यात ठेवून खेळला गेलेला हा फटकार होता. आणि एक षटकार आल्यानंतर मात्र जबाबदारीने खेळी करताना दिसतो योगी. त्याला माहिती आहे एक षटकार आला, आता जोखीम पत्करायची संधी ही सौरभ चरडे यांची आहे. त्यांच्याकडे धुरा सोपवली. राहुल विरुद्ध सौरभ. सुरेख फटका, चेंडू हवेत. झेल सोडला की खेळ सोडला. कॅचेस विन मॅचेस. भरपूर उंचावर असलेला हा फटका भरपूर वेळ फलंदाजाकडे होता, क्षेत्ररक्षकाकडे होता. अक्षय या ठिकाणी क्षेत्ररक्षक. डीप वाईड लॉंग ऑन ला मारलेला फटकार आणि मोठ्या माशाचा झेल सोडला. सौरभ चरडे हा रेंगाळत राहिलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने गेलेला. एका धावावर समाधानी असतील. धावा झालेल्या आहेत 46 धावा, 48 धावा. धावा फलकावरती लागलेल्या आहे. साईनंद रियालिटीज याच्यावरती जे बोर्ड लागलेले आहेत त्या बोर्डवर जर कोणी षटकार हाणला तर नेहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव वैभव नेहारे यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक, सोबतच आरशी स्पोर्ट्स काटोल पंकजभाऊ छन्ने यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयाचे पारितोषिक घोषित. दोन्ही होर्डिंग्स साईनंद रियालिटीज प्रस्तुत याच्या वर ते होर्डिंग लावलेले आहे. कृपया त्यावर नजर ठेवून फलंदाजांना संधीचं सोनं करावं. फलंदाजाला संधी आहे या ठिकाणी बक्षीस प्राप्त करण्याची आणि आभारी आहो आम्ही वैभव नेहारे आणि पंकजभाऊ छन्ने यांचं, कारण अशा प्रकारचं एक धावांचं बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. 48 धावा फळ्यावरती लागलेले आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 गडी बाद. सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करताना आरोग्य मंदिर, पण दोन्ही संघ हे तगडे आहेत, धाकड आहेत. या गोष्टीचं भान ठेवावं लागेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघ आपापली व्यूहरचना आखत असेल. आता मात्र गोलंदाजी निखिल विरुद्ध सौरभ. हे युद्ध, द्वंद्व, चढ उतार. सुंदर असा संपर्क झालेला होता फडी आणि चेंडूचा. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा मानस या ठिकाणी होणार नाही, कारण क्षेत्ररक्षक राहुल यांनी सुरेख अशी आपली कामगिरी बजावली. 49 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे.
निरंतर सतत संयमी आणि चांगली खेळी करावी लागेल. यानंतर केवळ 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपल्या शक्तीचं प्रदर्शन करताना हे दोन्ही फलंदाज धाकड फलंदाज बलदंड शरीर यष्टी असलेले दोन्ही फलंदाज गोलंदाजी करतोय निखिल. पुढे सरसंडोलनाचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि सुरेख झेल यष्टी रक्षकाकडून. महत्वाचा मासा आपल्या गळ्यामध्ये अडकवला. सापडा रचला आणि त्या सापड्यामध्ये अडकवण्याचं श्रेय जातो यष्टी रक्षक गोलंदाज निखिल आणि यष्टी रक्षक यांच्या मदतीने योगी नावाचं वादळ तडाखेबंद फलंदाजी करीत होतं. दोनही रन मशीन आपल्या संघाला सावरण्याची जबाबदारी घेऊन आलेले पियुष पांडे, नवीन फलंदाज पियुष पांडे. हा खेळाडू बघावा लागेल काय करू शकतो आपल्या संघाकरता. सुरेख फटका, चेंडू हवेत आणि हॅट्रिक चान्स. संपूर्ण प्रेक्षकांच्या माहिती करता हा सेमी फायनल मॅच सुरू आहे. यानंतर अंतिम सामना ज्याला आपण फायनल म्हणतो तो खेळला जाईल. यामधून जो विजयी होईल, या दोन संघामधून जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि अंतिम सामना खेळेल. सुरेख असा फटकार गोलू सिंग यांच्या फळीमधून निघालेला. 50 धावा फळ्यावरती लागलेल्या आरोग्य मंदिर यांच्या 10 चेंडूमध्ये बघा व लागेल किती धावांचा पाऊस या ठिकाणी होतोय. हॅट्रिकचा चान्स होता. सतत 3 फलंदाजांना बाद करण्याची संधी होती, परंतु ओव्हर हॅट्रिक मात्र नक्की घेतलेली आहे. या षटकामध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. निखिल निखिल आणि निखिल. निखिल नंदागडे, निखिल नंदागडे आणि निखिल नंदागडे 3 फलंदाजांना बाद केलं. 2 षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं. उत्तम ठाकरे धाकड फलंदाज. आल्या आल्या सुरेख फटका, चेंडू हवेत होता खरी, परंतु हा वाईड लॉंग ऑफला मारलेला फटकार होता. आणि काल निखिल ठाकरे यांनी परवाला सुरेख अशी फलंदाजी करीत षटकार सुद्धा हाणले होते. 51 धावा पड्यावरती 7 षटकांचा खेळ पूर्ण. 51 धावा, 5 गडी बाद. 7 षटकांचा खेळ पूर्ण, 51 धावा, 5 गडी बाद
आणि मधल्या फळीतील धाकळ फलंदाज योगी आणि सौरभ चरडे ज्यांनी केवळ 23 चेंडूचा सामना करत 32 धावा ठोकलेल्या होत्या. या दोन्ही फलंदाजांना माघारी पाठवलं निखिल यांनी आणि मजबूत स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी. लाईट वाले भाऊ हॅलो, थोडीशी तांत्रिक अडचण या ठिकाणी आलेली आहे, या गोष्टीचं भान ठेवा. थोडीशी तांत्रिक अडचण आलेली, थोडस बिघाड असलेला, त्यामुळे थोडसा या ठिकाणी व्यत्यय निर्माण होतोय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आधीपासून सांगत होतो, आरोग्य मंदिर अखेरच्या षटकामध्ये किती धावांचा पाऊस पाडेल यावर बरचसं निर्भर असेल. गोलू सिंग आणि उत्तम ठाकरे असे दोन आघाडीचे मधल्या बळीतील फलंदाजीसाठी या ठिकाणी क्रीडांगणावर आहे. सुरेख गोलंदाजी निखिल यांनी केलेली 2 षटकामध्ये केवळ 6 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलं. उत्तम असं आयोजन आणि नियोजन, दमदार अशी सुरुवात. सन्माननीय ज्या मंडळींनी हे काम केलं, अध्यक्ष अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष संदीपभाऊ इंगळे, सचिव छगनभाऊ ठाकूर, सहसचिव सलमानभाई अली, सदस्य नितीनभाऊ पांडे, राहुलभाऊ पंचमबाई, अक्षयभाऊ हिरुडकर, परागभाऊ कोल्हे, आदित्यभाऊ पारवेकर, अविनाशभाऊ वागदरे, चेतनभाऊ भजन, पियुषभाऊ जयस्वाल, रोशनभाऊ गजबीये. या व्यतिरिक्त प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या इतर मंडळींनी जे मोलाचं सहकार्य केलं त्यांचे मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी फलंदाजासाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस आहेत, संधीचं सोनं करावं. या ठिकाणी निहारे कृषी सेवा केंद्र आणि आरसी स्पोर्ट्स यांचे होर्डिंग्स साईनंद रियालिटीज याच्यावरती लागलेले आहे. निहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव, वैभव भाऊ निहारे, आरसी स्पोर्ट्स काटोल या संघाचे या संचालक चालक मालक पंकज भाऊ छन्ने या दोघांनी या ठिकाणी होर्डिंग्स लावलेली आहे. या होर्डिंग्सला जर कोणी हिट केलं, मोठे फटकार हाणले आणि यावर जर चेंडू आदळला तर त्याकरता 1001 रुपयाचे पारितोषिक रोख घोषित आहे. निहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव, मालक वैभव निहारे यांच्या होर्डिंगला कोणी षटकार आणल्यास 1001 रुपयाचे पारितोषिक. आरसी स्पोर्ट्स काटोल, पंकज भाऊ चन्ने मालक यांच्या होर्डिंग सुद्धा लागलेल्या आहेत, त्याला सुद्धा कोणी टच केलं, 6 मारला तर 1001 रुपयाचे पारितोषिक घोषित आहेत. या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव हा सेमीफायनल अंतिम पूर्व सामना या ठिकाणी सुरू आहे. या सामन्यामधून जो संघ विजयी होईल त्याला संधी अंतिम मध्ये प्रवेश करण्याकरता या दोनही संघाला संधी आहे. पहिलंही बक्षीस मारू शकतात, दुसरंही बक्षीस आणि तिसरंही बक्षीस. त्यासाठी ही चढाओढ, हे युद्ध, हे द्वंद्व पुन्हा एकदा लो स्कोरिंगच्या दिशेने हा मॅच होताना दिसतोय. दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडू, धाकळ अशी सुरुवात झाली, त्यानंतर मात्र मध्यम फळीतील गोलंदाजांनी या सामन्यावर आपली पकड मजबूत केली आणि लो स्कोरिंग मॅच या दिशेने परावर्तित केलेला हा सामना. प्रथम पारितोषिक 1,21,111 रुपये, द्वितीय पारितोषिक 91,111 रुपये, तृतीय पारितोषिक 71,111 रुपये, मॅन ऑफ द मॅच 15,000 रुपये, ऑरेंज कॅप पर्पल कॅप यांच्यासाठी 11,111 रुपये, फेअर प्ले टीम ऑफ द टुर्नामेंट 11,111 रुपये, इमर्जिंग प्लेयर 11,111 रुपये, मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्यामध्ये 7,777 रुपये, बेस्ट इकॉनॉमी ऑफ द टुर्नामेंट 5,555 रुपये, फास्टेज 50 5,555 रुपये, प्लेयर ऑफ द मॅच प्रत्येक
सामन्यानंतर या ठिकाणी ट्रॉफी दिलेली जाते सन्माननीय श्री निलेशजी महंत यांच्याकडून. हॅड्रिक विकेट करता 5,555 रुपये. त्याचबरोबर अतिरिक्त ते पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस आणि तिसरं बक्षीस याच्या जे मोठे पदक आहेत ते पदक या ठिकाणी दिले जाईल. आणि ते पदक देत आहेत सन्माननीय प्रमोदजी शिंदे, मोहितजी गोतमारे, कपिलजी बर्डे आणि बालूभाऊ साठे यांच्यातर्फे हा बक्षिसांचा वर्षाव. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि इतर मंडळींच्या योगदानामधून या ठिकाणी पार पडताना आता जे हे तीनही संघ आहेत ज्याच्यामध्ये आरोग्य मंदिर, त्याचबरोबर MVP स्पार्टन, त्याचबरोबर YSW वॉरियर्स, या तीनही संघांनी या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे. या बक्षिसांचे हकदार आहेत जे मी आता सांगत होतो. आणि बघावं एवढंच लागेल की पहिला क्रमांक कोण घेऊन जाईल, 1,21,000 रुपये. दुसरा क्रमांक कोण घेऊन जाईल, 91,000 रुपये. आणि तिसरा क्रमांक कोण घेऊन जाईल, 71,000 रुपये. यासाठी हे युद्ध, द्वंद्व, रंगतदार सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. या दोन्ही संघाला जे आता खेळतात या दोन्ही संघाला पहिलं बक्षीस मारण्याची सुद्धा संधी आहे, दुसरं बक्षीस प्राप्त करण्याची सुद्धा संधी आहे आणि तिसरं बक्षीस तर मिळणारच आहे. त्या दिशेने वाटचाल करताना उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींचे मी मराठी समालोचक प्रवीण बांते आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी वाढतीये, वाढायलाही पाहिजे, कारण हा सेमी फायनल सुरू आहे. अंतिम पूर्व सामना, यानंतर अंतिम सामना खेळला जाईल. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत, उपस्थित सर्व पाहुण्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जी मंडळी यूट्यूबवर लाईव्ह पाहत आहेत त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी tenniscricket.in विशाल नाणेकर आणि टीम यांच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह हे सामने दाखवले जात आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन, त्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट उच्च दर्जाचं थेट प्रेक्षेपण आपल्याला आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहायला मिळतंय. याचं श्रेय साईनंद रियालिटी प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग, काटोल KPL याच्या पूर्ण कमिटीला जातं. त्याचबरोबर tenniscricket.in या संपूर्ण चमूला जातं. निश्चितच अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन. थोडीशी तांत्रिक अडचण आपल्या या क्रीडांगणावर आलेली आहे. आमची चमू या ठिकाणी अतिशय उत्तम असं आयोजन आणि नियोजन. या क्रीडांगणावर अतिशय प्रसिद्ध असलेलं हे प्रांगण, या परिसरामधून उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू, गोलंदाज, फलंदाज येथून बाहेर पडावे त्याकरिता प्रेरणा घेऊन या ठिकाणी हे आयोजन आणि नियोजन. ज्याप्रमाणे जितेश शर्मा नावाचा खेळाडू, खूपगाव, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथील हा खेळाडू यावर्षी RCB या संघामध्ये खेळतोय. हा खेळाडू 11 करोडोला त्याच्यावर बोली लागलेली आहे. आणि जितेश शर्मा हा खेळाडू भारताच्या T20 या संघामध्ये सुद्धा क्रिकेट खेळलेला आहे आणि खेळतोय. अशाच प्रकारचे खेळाडू आपल्या या काटोल नगरी, नागपूर या जिल्ह्यातून सुद्धा निघावं, या ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना अशा प्रकारची संधी मिळावी त्याकरता हे आयोजन आणि नियोजन हा यामागील मुख्य उद्देश. दुसरा खेळाडू शुभम कापसे, नायगाव, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. हा खेळाडू सुद्धा गुजरात टायटन्स या संघाकडून खेळतोय. त्याचबरोबर सौरभ दुबे
हा वर्धा खेळाडू बंगलोर या संघाकडून मागच्या वर्षी खेळत होता. शिवम देशमुख VCA नागपूर या बोर्डाकडून खेळतोय. हा धामणगाव रेल्वे येथील खेळाडू आहे आणि गेल्या 10 दिवसामध्ये 2 शतकीय खेळी केलेली आहे आणि रणजीमध्ये आपले स्थान पक्के केलेले आहे. अशाच प्रकारचे खेळाडू आपल्या या कंट्रोल नगरीमधून निघावे आणि आपल्या या नागपूर नगरीचं संत्रा नगरीचं नाव प्रसिद्ध करावं याकरता या ठिकाणी हा यामागील उद्देश ठेवून हे काम या ठिकाणी सुंदर असं आयोजन आणि नियोजन संपूर्ण चमूचं तांत्रिक अडचण या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मंडळाच्या कार्यकर्ते आघाडीवर जाऊन हे काम पूर्ण केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. लागलीच हा सामना सुरू होतोय. पुन्हा प्रेक्षकांच्या माहिती करता 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 51 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 5 गडी बाद गोलू सिंग आणि उत्तम ठाकरे ही जोडी फलंदाजांची क्रीडांगणावर आहे. जर पुढे या ठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहे. निहारे कृषी सेवा केंद्र RC स्पोर्ट्स या बॅनरला हिट केल्यास 1001. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावर टिचून मारा करतोय गोलंदाज. सहावा झटका या ठिकाणी लागलेला. नवीन फलंदाज बॅट्समन नेम वेदांत. यशराज विरुद्ध वेदांत असं युद्ध. चेंडू बॅटची कळा घेत गेलेला होता. हा पॉइंट शॉट पॉइंटवर एक धाव घेण्यावर शकणार नाही. यशराज विरुद्ध गोलू सिंग असं युद्ध द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांचा इशारा अवांतर उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू वाईड दिलेला आहे. फलंदाजांच्या शरीरापासून लांब ठेवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करतायत जेणेकरून फळी आणि चेंडूचा संपर्क होणार नाही आणि निर्धाव चेंडू जाईल अशा योजना आखताच हा चेंडू दिशेच्या बाहेर आणि पंचांनी याला वाईड दिलं. 53 धावा फळ्यावरती 6 गडी बाद. यावेळी पंचांकडे उत्साह नसलेली दाद मागितली. अचूक टप्प्यावर टिचून मारा करतोय गोलू सिंग विरुद्ध यशराज असं युद्ध या क्रीडांगणावर पाहायला भेटतंय. केवळ 53 धावा फळ्यावरती लागलेला आहे. अखेरच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक या ठिकाणी. अखेरचे 3 चेंडू. पुन्हा एकदा फळी आणि चेंडूचा संपर्क होऊ शकलेला नाही. दादागिरी गाजवताना या ठिकाणी गोलंदाज. शेवटच्या 4-5 दिवसामध्ये गोलंदाजांची दादागिरी या क्रीडांगणावर चाचपळत खेळतोय गोलू सिंग. अखेरचे केवळ 2 चेंडू शिल्लक. बॅटची कळा घे चेंडू जाता स्पेअर लेगच्या दिशेने. एक धाव घेतलेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का या ठिकाणी बघावं लागेल. सुरेख असं क्षेत्ररक्षण
54 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. वेदांत विरुद्ध यशराज, दोनही नाव नवीन. यशराज आणि वेदांत यांच्या दरम्यान शेवटच्या चेंडूवर युद्ध. आणि या ठिकाणी धावचीत दिलेला आहे. काय चुरशीची गोलंदाजी केली. पण आरोग्य मंदिर संघाला आपण सांगू इच्छितो की हार मानून चालणार नाही. बघा तुमचा पण एक अंतिम सामना असल्यासारखाच आहे. करो या मरो अशा स्थितीत येऊन पोहोचलेला आहे हा सामना सध्या तरी. आरोग्य मंदिर यांच्यासाठी तत्परता बघितलं तर यांच्याकडे पण गोलंदाजाची कमी नाही आहे. ज्या प्रकारे उर्वरित सामने खेळत आले तर नक्कीच चॅलेंजिंग राहील, पण हार मानून चालणार नाही. इथे मैदानाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला सामना सोडायचा नाही आहे.
होते सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर व सन्मान्य श्री शत्रुघ्नजी राऊत यांच्यातर्फे द्वितीय पारितोषिक 91,111 रुपये स्वर्गीय एहसानजी अली व स्वर्गीय अशोकजी चचरा यांच्याकडून यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सन्मान्य श्री नमाजजी अली व सन्मान्य श्री सनीजी चचरा यांच्यातर्फे तृतीय पारितोषिक हॅलो 71,111 रुपये स्वर्गीय राकेश उर्फ बाबाजी जयस्वाल यांच्यातर्फे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सन्मान्य श्री मनीष भाऊ जयस्वाल व सन्मान्य निलेश भाऊ जयस्वाल यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीज प्रथम पारितोषिक 15,000 रुपये सन्मान्य श्री सौरभजी गुप्ता यांच्यातर्फे ऑरेंज कॅप अँड पर्पल कॅप 11,111 रुपये सन्मान्य श्री सागरजी जयस्वाल अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल नागपूर यांच्यातर्फे फेअर प्ले टीम ऑफ द टुर्नामेंट 11,111 रुपये सन्मान्य श्री प्रेम चेतनजी तिवारी यांच्यातर्फे इमर्जिंग प्लेयर 11,111 रुपये सन्मान्य श्री प्रणयजी पांगुळे यांच्यातर्फे मॅन ऑफ द मॅच फायनल 7,777 रुपये सन्मान्य श्री पुष्पक भाऊ मानापुरे यांच्यातर्फे बेस्ट इकॉनॉमी ऑफ द टुर्नामेंट 5,555 रुपये सन्मान्य श्री अतिफजी शेख यांच्यातर्फे बेस्ट 50 वेगवान अर्धशतक 5,555 रुपये श्री अनुजजी भुतळा यांच्यातर्फे प्रत्येक सामन्यानंतर या ठिकाणी ट्रॉफी दिल्या जाते सन्मान्य श्री निलेशजी महंत यांच्यातर्फे हॅड्रिक विकेट 5,555 रुपये सन्मान्य श्री सुमितजी बनसोडे यांच्यातर्फे व या ठिकाणी जे सन्मान चिन्ह पदक ठेवण्यात आलेले आहे पहिला दुसरा तिसरा क्रमांक यासाठी महत्वाची भूमिका निभावली ती सन्मान्य श्री प्रमोदजी शिंदे सन्मान्य श्री मोहितजी गोतमारे सन्मान्य श्री कपिलजी बर्डे सन्मान्य श्री बालूभाऊ साठे यांच्यातर्फे त्याचबरोबर भूषणभाऊ ठाकूर पंकजभाऊ मानकर गिरिराजजी बिसानी योगेश भाऊ काळे चेतनजी मानकर समीरजी पटेल या मंडळीचे मोठे योगदान अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू सरळ पायावर आदळला या चेंडूवर धाव निश्चितच प्राप्त झालेली नाही पहिला चेंडू लो स्कोरिंग मॅच होईल प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना होईल या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल यात शंका नाही दोन्ही संघ सुरेख असा चेंडू तेवढा सुरेख असा प्रतिकार केलेला फलंदाजांनी एक धाव प्राप्त केलेली स्वतःचा आणि आपल्या संघाचं खातं उघडलं MVP स्पार्टन या संघाकडून फलंदाजाला या ठिकाणी षटकार मारण्याची संधी आणि षटकार मारल्यास त्या होल्डिंगला लागल्यास 1,000 रुपयाचे पारितोषिक सन्मान्य वैभव निहारे आणि सन्मान्य पंकजभाऊ छन्ने यांच्याकडून या गोष्टीचं भान ठेवावं लागेल MVP स्पार्टन सावध पवित्रा घेत पहिली धाव प्राप्त केलेली यश चौरे यांच्या फळीमधून निघालेला हा पहिला फटका यश चौरे सर्वात वेगवान अर्धशतक खेळी केलेला हा खेळाडू दुसरा खेळाडू बॅटची कडाके चेंडू जातोय सेकंड स्लीप गलीच्या दिशेने एक धाव प्राप्त केलेली धावसंख्या वाढून झालेली आहे 2 धावा बिनगडी बाद पहिलं षटक प्रगतीवर असताना 2 फलंदाजांनी या ठिकाणी अर्धशतकीय खेळी केलेली आहे एक आहे यश चौरे सर्वात वेगवान शतक केवळ 20 चेंडूमध्ये आणि त्यानंतर 21 चेंडूमध्ये नयन पांडे आताच आमचं महत्वाची भूमिका या ठिकाणी निभवत होते या अपडेटचं काम करत होते मोबाईलवर मंडळाला सहकार्य करत होते धाकड असा फलंदाज मोंडूस ग्रुपचा अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू मुकद्दर का सिकद्दर गोलंदाजी करतोय मुकद्दर सिंग यांची नियंत्रित गोलंदाजी पहिलं षटक प्रगतीवर असताना केवळ 2 धावा फड्यावरती लागलेल्या आहे 4 चेंडूचा सामना करत दोनही फलंदाजांनी आपलं खातं उघडलेलं शेवटच्या क्षणापर्यंत मुद्दामून जाणून बुजून उशिरा खेळलेला फटकार होता उसळी घेणारा चेंडू होता खांद्याच्या रेषेने आला आणि त्याला गलीच्या दिशेने ढकलला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय चपळ धाव मात्र मिळालेली नाही आघाडीचे यश आणि राहुल अशी फलंदाजांची जोडी क्रीडांगणावर खेळपट्टीवर या ठिकाणी जम बसवण्याचा प्रयत्न करतील आणि गोलंदाज त्यांना माघारी पाठवण्याचा प्रयत्न करेल सुरेख गोलंदाजी मुकद्दर सिंग यांची आतापर्यंत धाकड फलंदाज गोलंदाज चेंडू हवेत आणि यष्टीरक्षकाची साथ
मुकद्दर सिंग यांना पहिलीच सफलता. लो स्कोरिंग मॅच दिशेने वाटचाल. अंक तालिकेमध्ये फलंदाजांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला संकेत कुमेरिया हा YSW या संघाचा खेळाडू 155 धावांनिशी पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर नयन पांडे 154 धावा मुंडूस या संघाचा हा खेळाडू. तिसऱ्या क्रमांकावर आहे यश चौरे जो आता फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आलेला आहे. अरे यश बाद झालेला आहे आत्ताच. 138 धावासह हा तिसऱ्या क्रमांकावर होता आणि चौथ्या क्रमांकावर अक्षय हिरुडकर 137 धावांनिशी MVP स्पार्टन या संघाचा हा खेळाडू. आणि पाचव्या क्रमांकावर आहे आज कृणाल वाघमारे मोंडूस ग्रुपचा हा खेळाडू 121 धावांसह. त्याचबरोबर गोलंदाजांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला राजू पंचलानी 15 फलंदाजांना बाद करून अव्वल स्थानावर हा सुद्धा YSW या संघाचा कर्णधार आहे खेळाडू आहे. दुसऱ्या क्रमांकावर पियुष पांडे, सौरभ चरडे, किशोर धांदे, रोशन सागर भैसवार असे हे खेळाडू एकामागे एक. होर्डिंग्स लागलेले आहे. नेहारे कृषी सेवा केंद्र आळगाव वैभव नेहारे, RC स्पोर्ट्स काटोल पंकज भाऊ छन्ने यांचे होर्डिंग्स लागलेले. या होर्डिंगला जर कोणी षटकार हाणला तर 1001 रुपयाचे रोख पारितोषिक घोषित. आता मात्र या ठिकाणी पियुष विरुद्ध राहुल असं युद्ध. सुरेख चेंडू आपल्या खांद्याचा वापर करत यामध्ये ताकद टाकली आणि या चेंडूला फलंदाजाच्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये काढण्यामध्ये समर्थ राहिले. आणि अशा प्रकारचे चेंडू हाताळणं फारच अवघड असतं. त्याचा या ठिकाणी वापर करताना निश्चितच धाव मिळालेली नाही. चेंडू हवेत आणि पुन्हा झेल. लो स्कोरिंग मॅच. चुरस निर्माण होताना. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. दबावामध्ये जो संघ चांगली खेळी करेल तो आपली कळा आपली बाजू मजबूत करेल. अतिशय सुंदर असं खेळाचं प्रदर्शन दोनही संघाकडून. बचाव करतोय या ठिकाणी आरोग्य मंदिर हा संघ. लो स्कोरिंगच्या 54 धावा आहे त्याचा बचाव करताना आतापर्यंत यशस्वी गोलंदाजी, यशस्वी क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षकाची लाभ त्यांना झालेला गोलंदाजाला. निश्चितच कर्णधार खुश असेल सध्याच्या परिस्थितीमध्ये. दुसरा षटक प्रगतीवर असताना 2 गडी बाद, केवळ 2 धावा फलकावरती. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं हा सामना मनोरंजन करताना दिसतोय. पियुष विरुद्ध निखिल असं युद्ध. डावखोरे फलंदाज निखिल तयार, पियुष सुद्धा तयार. यावेळी तशाच प्रकारचा चेंडू. या ठिकाणी हलकासा याला सन्मान दिला या चेंडूचा आणि सन्मानातून 1 धाव प्राप्त केली. हलकासा शॉर्ट सिलिमिट ऑनवर, कारण डावखोरे फलंदाज आहे त्यांच्यामुळे त्यांच्या शॉर्ट सिलिमिट ऑनवर हा मारलेला फटकार सन्मान केला आणि 1 धाव प्राप्त केली. धावसंख्या वाढून झालेली आहे 3 धावा, 2 गडी बाद. 39 चेंडू 52 धावा असं हे समीकरण आलं. अतिशय
चुरशीचा हा सामना होईल या शंका नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. दबावामध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल खराब चेंडू दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय. या दरम्यान दोन्ही फलंदाज सुद्धा धावा एकत्रित करतायत. बघावं लागेल किती धावा झाल्या. 2 धावा धावून काढल्या आणि 1 वाईड अशा 3 धावा. दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. पियुष पांडे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केलेली होती. किरण सिंग नावाचं वादळ खेळपट्टीवर आहे. मोठी फटकार मारण्यामध्ये माहीर. ओ ओ दबाव दबाव. संघाकरिता प्रवास खरतळ होत चाललेला आहे. दबाव या ठिकाणी दिसत आहे. डिफेन्स सुद्धा होऊ शकलेला नव्हता. मोठं नाव किरण सिंग. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी पियुष यांची. अलगद सोडलेला चेंडू आणि त्याला डिफेन्स म्हणतो आपण. रक्षात्मक खेळण्याचा प्रयत्न होता मराठीमधून. अशा क्षणी फळीला सुद्धा चेंडू लागत नाही. सरळ त्रिफळा उडालेला. तिसरा गडी बाद. केवळ 6 धावा फड्यावर. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. खडतर प्रवासामध्ये जो चांगली कामगिरी करेल, दबावात जो चांगला खेळ करेल, तो संघ हा सामना आपल्या खिशामध्ये टाकेल यात शंका नाही. लो स्कोरिंग मॅचचा आनंद प्रेक्षक या ठिकाणी घेतायत. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आयोजकांच्या वतीने आणि माझ्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. समस्त पाहुण्यांचे सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण संघ मालकाचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. पियुष अक्षय सरळ फळीवर घेतलेला हा फटकार हलकासा याला ऑनच्या दिशेने लोटला. कलेच्या हाताने खेळलेला हा कलात्मक म्हणतात याला असा फटकार. शॉर्ट सेली मिड ऑनवर 1 धाव घेतली. दुसरं षटक संपुष्टात. लास्ट बॉल आहे. धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 3 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू. दुसरं षटक पियुष पांडे यांचं. दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू. 7 धावा फड्यावरती. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पाठला करतोय क्षेत्ररक्षक. बघावं लागेल. हलकासा क्लिक केला फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा. चौकार. अकरा धावा. 3 गडी बाद. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 36 चेंडू 44 धावा. दमदार असं आयोजन आणि नियोजन. याचं श्रेय जातंय साई नंद रियालिटी प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग पर्व 4 आपल्या या परिसरामधून होत करू आणि प्रतिभावान खेळाडूंना पुढे भविष्यात कुठेतरी संधी मिळावी या उद्देशाने उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन अंशुभाऊ ठाकूर, संदीपभाऊ इंगळे,
छगनभाऊ ठाकूर, सलमानभाई अली, नितीनभाऊ पांडे, राहुलभाऊ पंचमभाई, अक्षयभाऊ इरुळकर, परागभाऊ कोल्हे, आदित्यभाऊ पारवेकर, रोशनभाऊ गजबिये, पियुषभाऊ जयस्वाल, चेतनभाऊ भजन, अविनाशभाऊ वाघदरे यांच्याकडून सुंदर असं आयोजन आणि नियोजन, दमदार अशी सुरुवात. टेनिस cricket.in वर लाईव्ह पाहत असणाऱ्या प्रेक्षकांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख फटका, चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून होर्डिंगला, कमेडीच्या होर्डिंगला लागताना नावाचं वादळ क्रीडांगणावर खेळपट्टीवर आहे, या गोष्टीचं भान ठेवावं लागेल. अक्षय हिरुळकर हा अंक तालिकेमध्ये 4थ्या क्रमांकावर फलंदाजीच्या यादीमध्ये आहे. याचाच अर्थ असा की हा धाकड फलंदाज आहे, याच्यावर नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. त्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजाला सुवर्ण संधी. नेहारे कृषी सेवा केंद्र लाळगाव, वैभव भाऊ नेहारे यांचं होर्डिंग्स लागलेलं आहे. साईनंद रियालिटीज याच्यावरती, त्याचबरोबर आरसी स्पोर्ट्स काटोल, पंकज भाऊ छन्ने यांचं सुद्धा होर्डिंग्स लागलेलं आहे. या होर्डिंग्सला जर कोणी हिट केलं तर त्या षटकाराला 1001 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जाहीर. षटकाराच्या मदतीने 17 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 35 चेंडू 38 धावा असं समीकरण. सौरभ सरडे यांचा सुरेख असा चेंडू या ठिकाणी. हाय व्होल्टेज मॅच, कमजोर दिल वाले या मॅच न देखे असं म्हणतात, तशा टाईप हा मॅच होताना हळूहळू या प्रेक्षकांची गर्दी चाहो बाजूनी. सौरभ सरडेचा पुढचा चेंडू, सुरेख असा फटकार, चेंडू रेंगाळत जातोय सीमारेषेच्या दिशेने. लॉंग ऑफला एकाच धावेवर समाधान होतील दोन्ही फलंदाज. मी फोन करायला सांग. हा नाही मी फोन करायला लावतो त्याला आल्यावर. तेहत्तीस चेंडू 37 धावा, 33 चेंडू 37 धावा. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना. या सामन्यामध्ये चढ उतार होईल आणि दबावामध्ये, खडतर प्रवासामध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ आपल्या बाजूने हा सामना वळवण्यात यशस्वी राहील. अजूनही दोनही संघ या सामन्यामध्ये. डावखोरे फलंदाज, सुरेख चेंडू अलगद सोडलेला ढिल्या हाताने. फलंदाजाच्या अपेक्षेपेक्षा जास्त उंची असलेला चेंडू, फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू फळीच्या वरून एसटी रक्षकाच्या हातामध्ये आराम करायला पोहोचला. या चेंडूवर निश्चितच धाव मिळालेली नाही. 32 चेंडू 37 धावा असं समीकरण. डावखोरे फलंदाज निखिल सौरभ सरडे गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र सुरेख असा फटकार, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा. स्पार्टन या संघातील फलंदाज निखिल आणि अक्षय दोघांनी ह्या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. पुन्हा एकदा त्या दिशेने सुरेख असा सीमारेषेकडे जाताना हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा
धावांचा पाऊस आणि पाऊस. अखेरच्या या षटकामध्ये धाकळशी सुरुवात. निखिल आणि अक्षय यांनी 9 चेंडूचा सामना करत 21 धावा दोघां मिळून या ठिकाणी आता एकत्रित केलेल्या आहे आणि दबावाला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आणि धाकळ फलंदाज दोघही संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आघाडीचे फलंदाज अपयशी झालेले असताना या सामन्याची सूत्र निखिल आणि अक्षय यांनी आपल्या हातामध्ये घेतली आणि सौरभ चढ यांच्या पहिल्या षटकामध्ये तडाखे बंद अशा 15 धावा 3 चौकाराच्या मदतीने या ठिकाणी एकत्रित केल्या. धावांचा पाऊस. 30 चेंडू 29 धावा. 30 चेंडू 29 धावा असं समीकरण. MVP स्पार्टन यांच्या दिशेने हा सामना झुकतोय आणि झुकवण्याचं श्रेय जातोय निखिल आणि अक्षय यांना. महागडं षटक. पुन्हा एकदा मुकद्दर सिंग यांच्यावर भरोसा दाखवलेला कर्णधारांनी. पहिल्यांदा जो भरोसा दाखवला होता पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं. धावा झालेल्या आहे 26 धावा. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 26 धावा 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 गडी बाद. 30 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. 30 चेंडू 29. यावेळी मात्र अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू आपल्याच गोलंदाजीवर सूर मारून अडवण्याचा प्रयत्न होता. तरी सुद्धा दोन्ही फलंदाजांनी 1 धाव एकत्रित केली. 29 चेंडू 28 धावा अशा या स्थितीमध्ये हा सामना येताना मुकद्दर सिंग यांच्या खांद्यावर कर्णधाराने जबाबदारी दिलेली आदित्य पारवेकर यांनी आणि त्यावर पहिल्या षटकामध्ये खरे उतरलेले होते आदित्य पारवेकर यांच्या भरोशावर मुकद्दर सिंग. सुरेख फटका. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. पुन्हा सुरेख चेंडू. 1 चौकार बसल्यानंतर अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. अजूनही जिद्द सोडलेली नाही या गोलंदाजांनी. सिंग गोलंदाजी करतोय. मुकद्दर का सिकद्दर आणि याचा सामना करतोय निखिल. 7 चेंडू 17 धावा 4 चौकाराच्या मदतीने. आणि आपल्या या खेळीत वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करताना कधी फाईन लेग तर कधी सुंदर असा चेंडू. मला वाटतं सरळ बॅटची फळीला लागून गेलेला हा चेंडू असावा. डावखोरे फलंदाज त्यांच्या ऑनच्या दिशेने. मुकद्दर विरुद्ध दिशा भटकलेला चेंडू. यावेळी मात्र डाव्या एसटीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू. तरंजीकडून नागपूरवरून बिलॉंग करतात यांनी याला अवांतर वाईड दिलेला आहे. सुरेख फटका. चेंडू बिलकुल आमच्या जवळ. अगदी आमच्या जवळ. एका हातात झेल घेतला छगन भाऊ ठाकूर यांच्याकडून. सरळ झेल एका हातामध्ये. बिलकुल आमच्या पुढे हा फटकार आलेला होता आणि या सामन्यावर
पकड मजबूत करताना यश हिरुळकर, अक्षय हिरुळकर. सुरेख फटका पुन्हा एकदा रेंगाळा देणारा चेंडू मिड विकेटला त्याच ठिकाणी सुरेख असा फटका या आधीचा मारलेला होता आणि समीकरण संपूर्ण आता MVP स्पार्टन या संघाच्या बाजूने वळताना दिसतोय. 24 चेंडू 15 धावा. यानंतर लागलीच अंतिम सामना खेळला जाईल. यानंतर लागलीच फायनल सामना, अंतिम सामना खेळला जाईल याची नोंद घ्यायची आहे. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित, चारही बाजूला चहू बाजूला मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना हा सेमीफायनल. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यामध्ये थेट धडक देईल आणि पहिल्या आणि दुसऱ्या बक्षिसासाठी खेळेल आणि या सामन्यामध्ये जो संघ पराजयी होईल त्याला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त होईल. म्हणजे बक्षिसास प्राप्त असलेले हे दोन्ही संघ या ठिकाणी म्हणावयास आहेच, यात शंका नाही. 24 चेंडू 15 धावा. फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, निश्चितच सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. मोठा फटकार घेण्याचा प्रयत्न होता, अक्षय यांच्या फळीवर व्यवस्थित आलेला नव्हता. 40 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 23 चेंडू 15 धावा. सुरेख फटका पुन्हा एकदा मोठा फटका, पाहुण्यांचं स्वागत. स्क्वेअर लेगच्या वरून पाहुण्यांचं स्वागत केलं या षटकाराने अक्षय हिरुळकर. पुन्हा एकदा मोठा फटकार, चेंडू हवेत आणि 1001. पंकज भाऊ छन्ने यांच्या जे होर्डिंग लागलेलं त्याच्या अगदी बाजूला 1001 रुपयाचे पारितोषिक मिळू शकले असते. पुन्हा एकदा षटकाराची हेडरेक, संघ विजय. दोनों टीम के कर्णधार अपनी पूरी टीम लेकर स्टेज के सामने